नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. जतजवळ ट्रकची मोटारीस धडक. ट्रक आणि मोटारीच्या भीषण अपघातात प्राचार्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला, तर प्राचार्यांसह त्यांची 2 लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. जत सांगोला मार्गावरील अचकनहळ्ळी फाट्याजवळ मंगळवारी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. राजश्री श्यामसुंदर कोळी, वय वर्ष 25, राहणार तेरखेडा, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव असं मृताचं नाव आहे. राजश्री श्यामसुंदर कोळी, वय वर्ष 25, राहणार तेरखेडा, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव असं मृताचं नाव आहे. त्यांचे पती प्राचार्य श्यामसुंदर कोळी यांचे हात व पाय फ्रॅक्चर झाले आहेत. त्यांची मुले शौर्य, वय वर्ष 6 आणि वृषभ, वय वर्ष 3 गंभीर जखमी झाली आहेत. तिघे खासगी रुग्णालयात आहेत. या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत नेताजी तानाजी कोळी, वय वर्ष 41, राहणार तेरखेडा यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रकच्या GJ 06 BY 3656 चालकाने अचकनहळ्ळी फाट्यानजीक भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून मोटरीस MH20 HN 2445 जोरदार धडक दिली. अपघातानंतर ट्रक चालकाने जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न करता आणि पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात मोटारीचे नुकसान झाले आहे. श्यामसुंदर कोळी जत येथील सिद्धार्थ पब्लिक स्कूलमध्ये प्राचार्य आहेत. ते कुटुंबासह जत येथे वास्तव्यास आहेत. सोमवारी पहाटे ते मूळ गावाहून कुटुंबासह जतकडे येत असताना शहरापासून काही अंतरावर हा अपघात झाला. या दुर्घटनेमुळे जत शहरासह शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.